हाय फ्रेंड्स. बरेच दिवस झाला आपण नेक्स्ट टॉपिकवर चर्चा नाही केली. लास्ट टॉपिक आपला होता स्पेसिएशन. हा जो टॉपिक असेल आपला तो ह्युमन इव्हॉल्युशन असेल. आपण पाहिलं की बायोडायव्हर्सिटी जी आपल्या आजूबाजूला आहे ती युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून तयार झाली. हे इव्हॉल्युशननी झालं बाय द इव्हॉल्युशन. ठीक आहे, आपण हे पाहिलं. पण आता आपण ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं आणि त्याची स्टार्टिंग कुठून झाली. 7 करोड इयर्स अगो, 7 करोड वर्षांपूर्वी द लास्ट डायनोसॉर डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to modern lemurs. 7 करोड वर्षापूर्वी जो डायनोसॉर होता तो डिसअपियर झाला आणि आत्ताचे जे लेमर्स आहेत, मॉडर्न लेमर्स, त्याच्याप्रमाणे तो एक ऑर्गॅनिझम तयार झाला ज्याला टेल होती. टेल ऑफ द मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. 4 करोड वर्षापूर्वी या माकडाची, या लेमरची काय गेली, शेपटी डिसअपियर झाली. दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट इन ब्रेन अँड हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड. दस एप लाईक ॲनिमल वेअर फायनली इव्हॉल्व्ड. म्हणजे ज्यावेळेस त्यांची शेपटी टेल जी होती ती डिसअपियर झाली, त्याच्यानंतर त्यांचा ब्रेन इव्हॉल्व झाला, एनलार्ज झाला, मोठा झाला, ॲज वेल ॲज ते एप लाईक ॲनिमल, आणि त्याचा हात इम्प्रूव्ह झाले. ह्याच्या अशा प्रकारे इव्हॉल्युशन झालं 4 करोड इयर ॲगो. मीन वाईल दीज एप लाईक ॲनिमल रीच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया अँड फायनली इव्हॉल्व्ड इन टू गिबन अँड ऑरंगटन. हे जे ऑर्गॅनिझम होते फायनली ते कुठं पोचले, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशियामध्ये, आणि यांच्यामधून 2 ऑर्गॅनिझम तयार झाले जे गिबन अँड ओरँगटन आहेत. ठीक आहे. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका. उरलेले जे ॲनिमल होते एप लाईक ते आफ्रिकेतच राहिले आणि त्यांच्यापासून तयार झाले गोरिला अँड चिंपांझी, जे जवळपास 2.5 करोड वर्षापूर्वी, जिथं ड्रायोपेथिकस लिहिलेलं आहे इथं डायग्रॅममध्ये, इयर्स ॲगो. Evolution of some of the 2 crore years old species apes seems to occur different way. They had to use their hands more eating. 2 करोड वर्षापूर्वी जवळपास त्यांचे हात त्यांनी वापरले इटिंगसाठी आणि बाकीच्या कामांसाठी. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या शरीरामध्ये डेव्हलपमेंट केली. याचा अर्थ असा होतो की मॉडर्न लेमर, डायनोसॉर डिसअपियर झाल्यानंतर त्यांची टेल गेल्यानंतर, टेल डिसअपियर झाल्यानंतर त्यांचा ब्रेन एनलार्ज झाला, त्यांचे हँड्स इव्हॉल्व झाले, डेव्हलप झाले, त्यांच्या हँड्सचा त्यांनी वापर केला. साऊथ आशियामध्ये, आशिया खंडामध्ये जे आले त्यांच्यामधून गिबन आणि ऑरंगटन तयार झाले, आणि जे आफ्रिकेतच राहिले त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांझी तयार झाले. ठीक आहे. दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड्स ॲज फॉरेस्ट. आता हे जे एप्स होते जे हातांचा वापर जास्त करायचे ते डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. कोरडे एन्व्हायरमेंट असल्यामुळे जमिनीवरती राहण्यासाठी त्यांना भाग पडायला लागलं, कारण जंगल संपणार, फॉरेस्ट संपणार. मग त्यांचे जे पाठीमागचे बोन होतं, लंबर बोन, जे झाडावर चढण्यासाठी वापरलं जायचं, देअर लंबर बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोश्चर. अशा प्रकारे की जवळपास ते उभे राहू शकतात. इरेक्ट पोश्चर म्हणजे सरळ स्ट्रेट उभे राहू शकतात. अशा पद्धतीने डेव्हलप झालं. बिकेम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. आणि ते त्यांच्यासाठी वापरू शकले, म्हणजे थोडं उभं राहू शकतात. वाकून जे चालायचे ते आता ते थोडे इरेक्ट होत चालले. दीज फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व्ड 2 करोड इयर्स ॲगो. 2 करोड वर्षापूर्वी जवळपास उभा राहू शकणारा माणूस तयार झाला. आपण म्हणून त्याला एप लाईक ॲनिमल तयार झाला. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल, माणसासारखा असणारा पहिलं जे रेकॉर्ड आहे, इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रॅमॅपिथिकस. कधी? रॅमॅपिथिकस नावाचा जो होता, जवळपास मला वाटतं 1 करोड इयर्स ॲगो जो होता, तो पहिला ह्युमन लाईक ॲनिमल होता जो ईस्ट आफ्रिकेमध्ये सापडतो आपल्याला, म्हणजे त्यांचे अवशेष सापडले. आफ्टरवर्ड दिस एप ग्रोन अप इन साईज अँड बिकेम मोर इंटेलिजंट. आता ह्यांच्यामध्ये काय होत गेलं, हळूहळू त्यांची साईज आणि त्यांची इंटेलिजन्स दोन्ही वाढत गेले. अँड दस एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व्ड अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. 40 लाख वर्षापूर्वी ॲस्ट्रोपिथिकस म्हणजे एकदम इंटेलिजंट असा माणूस बऱ्यापैकी आपल्याला रेकॉर्डमध्ये सापडला. ठीक आहे.
द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल, मॉर्फॉलॉजी त्यांचं बाहेरचं जे आवरण होतं, बाहेरचे त्यांचे स्ट्रक्चर होते. ॲनिमल स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू द मेंबर ऑफ द जीनस होमो, आणि ते कोणत्या जीनसमधून होते? होमोजीनस. अबाउट 20 लाख इयर ॲगो अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप. 20 लाख वर्षापूर्वी स्किल्ड म्हणजे कौशल्य होते, म्हणजे तो शिकार शेती असं करू शकत होता, काहीतरी करू शकत होता, डेव्हलप करू शकत होता. तो स्किल्ड ह्युमन 20 लाख वर्षापूर्वी सापडला. अबाउट 50 लाख इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्व्ड. 15 लाख वर्षापूर्वी एकदम स्ट्रेट उभा राहून, पहिलं कसं जायचं की तो उभा राहिला, वाकला, परत गेला, पण ज्यावेळेस तो मुव्हिंग असेल त्यावेळेस तो वाकणार, पण थोड्या वेळासाठी उभा राहणार, पण आता तो चालतानाच, वॉकिंग करतानाच उभा राहत होता. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना, इंडोनेशिया अँड एशियन कंटिनेंट्स. ठीक आहे, तर तो सापडला चायना, इंडोनेशिया आणि एशियन कंटिनेंटमध्ये. ठीक आहे. इव्हॉल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन. त्यांची सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट, ह्युमनमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी डेव्हलपमेंट होती ती त्याच्या ब्रेन बाबतीत होती. ठीक आहे, आणि ते अपराईट म्हणजे वरचा पार्ट जो होता तो डेव्हलप होत गेला. फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर ॲगो, 1 लाख वर्ष झाले त्याला डेव्हलप व्हायला लागले. मीन वाईल इट डिस्कवर्ड द फायर, आणि याच काळात त्यांनी काय शोधून काढली? आग. ब्रेन ऑफ 50,000 इयर ओल्ड मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व्ड. The extent that it could be considered as the member of class wise man, Homo sapien, म्हणजे जवळपास 50,000 वर्षापूर्वी एकदम हुशार आणि आपल्यासारखा माणूस सापडला, ज्याला आपण होमोसेपियन्स म्हणतो, वाईज मॅन क्लासमधला. ठीक आहे. निअंडरथल मॅन हा पण एक दुसऱ्या प्रकारचा होता. कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. सगळ्यात आधीचा आणि सगळ्यात हुशार एक्झाम्पल कोण आहे? निअंडरथल. ठीक आहे. द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 इयर्स. त्याच्यापासून पुढं 50,000 वर्षापूर्वी आत्तापासून एक क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व झाला. अँड आफ्टरवर्ड दिस इव्हॉल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. आणि याच्यानंतरचं जे इव्हॉल्युशन होतं ते अतिशय फास्ट होतं, म्हणजे त्यांना इरेक्ट त्यांची टेल डिसअपियर व्हायला कितीतरी करोड वर्ष, त्यांच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज व्हायला बरेचसे वर्ष, करोड वर्ष गेले, पण त्यांची ज्यावेळेस ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला लागली ती फास्ट झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचे स्किल डेव्हलप झाले. जर आपण पाहिलं तर अबाउट 10,000 इयर्स ॲगो, आत्तापासून 10,000 वर्षांपूर्वी वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. 10,000 वर्षांपूर्वी आपण शेती सुरू केली. इट स्टार्टेड इन रिअर द कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. आणि अशा प्रकारे त्यांनी प्राणी पाळायला सुरुवात केली, गाई, म्हशी, बैल जे काय असतील, उंट, शेळ्या, आणि त्यांनी शहरं म्हणजे नगरं सुरुवात केली बसवायला. कल्चरल डेव्हलपमेंट झाल्या, त्यांचे नियम, कायदे, लोकशाही, हुकुमशाही जे काय असेल ते सुरू झालं. रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर्स ॲगो. 5,000 वर्षापूर्वी लिखाण शोधलं गेलं, शिल्पकला, हस्तकला जे काय असेल ते शोधलं गेलं 5,000 इयर्स ॲगो. अँड दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. जिथून तुम्हाला रायटिंग येते त्याला आपण हिस्ट्री समजलं जातं, आणि तिथून हिस्ट्री चालू झाली 5,000 years ago. मॉडर्न सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago. आणि 400 वर्षापूर्वी, आत्तापासून 400 वर्षापूर्वी 1600 शतकापासून आधुनिक विज्ञानाचा शोध लागला, म्हणजे मॉडर्न सायन्सचा. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years. आणि आजपासून 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या ago. And now we have reached at this stage and still we are searching the details of the roots of human ancestry. आणि एवढं सगळं माहिती होऊन सुद्धा अजूनही आपण आपल्या पूर्वजांबद्दल माहिती शोधत असतो, रिसर्च करत असतो. थँक्यू. इट्स चॅप्टर इज कम्प्लिटेड. एक्झरसाइज स्टडी करा, अभ्यास करा. व्हेरी बेस्ट लक. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.